देशमुखांच्या घरात आई सुद्धा म्हणजे आईपणाच्या छटा दाखवणाऱ्या अशा अनंत आई आहेत. करेक्ट. कांचन, विशाखा, आता संजना आहे नवीन, अरुंधती स्वतः आहेच जी अगदी केंद्रबिंदू आहे त्याचा. तर अशी पात्र तुम्ही आजूबाजूला बघितलेलीत का? कारण तुम्ही जेव्हा मगाशी म्हणलात की तुम्ही त्या चॅनलला किंवा सांगितलेलं की ही मी माझ्या पद्धतीने करीन आणि सुदैवाने ती मुभा तुम्हाला दिली, तर हे कसं घेतलं तुम्ही? काय काय होतं ते? आजूबाजूला बघितलीत हा, पात्र? मी म्हटलं तसं की आपण अनेकदा अशी पात्र आपल्या आजूबाजूला बघत असतो. म्हणजे मला वाटतं प्रत्येकाच्या घरात एक अशी प्रेमळ आत्या असतेच की विशाखासारखी, जी मुलांना इतका जीव लावत असते. प्रत्येकाच्या घरी अशी एक आजी असतेच की जी खूप बोलते 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 पण ती तेवढीच प्रेमळ आहे. संजनासारख्या बाईच्या सुद्धा कधीतरी तिला प्रेम वाटतं तिच्याबद्दल आणि ती प्रेमाने बोलते. सो मला वाटतं अशी सासू, अशी आजी, अशी भावंड, अशी आत्या, ही सगळी कॅरेक्टर्स आपल्या आजूबाजूलाच असतात. आणि मला वाटतं मी तीच बघत 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 लहानाची मोठी झाले. माझ्या घरातलं वातावरण तसं होतं. केदारचा कॅरेक्टर जो त्या घरातला जावई आहे पण तो मुलासारखा आहे. सो मला वाटतं आजूबाजूची पात्र आपण बघत असतो आणि त्यामुळेच आपण अजून जास्ती ती आपल्या गोष्टीतली कॅरेक्टर्स रंगवतो. मला वाटतं प्रेक्षकांना आणि व्ह्युअर्सना सुद्धा ती पात्र इतक्या जवळची वाटतात कारण त्यांच्या आजूबाजूला तशीच काही कॅरेक्टर्स असतात. म्हणजे प्रत्येक वेळी ते म्हणतात की अरे मी पण अशा कांचनसारख्या एखाद्या बाईला बघितलंय, मी पण अशा विशाखासारख्या एखाद्या माझ्या नात्यात अशी कोणीतरी आहे. सो मला वाटतं अशी पात्र आजूबाजूला माझ्या खूप मला दिसती, मला भावली, त्यामुळे ती माझ्या यांचा एक प्रोग्रेसिव्हनेस आहे ह्या सिरियलला. येस. व्हॉट अपील्स टू मी पर्सनली इज प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये एक ग्राफ त्याचा बदलतोय. ते म्हणजे ग्रे शेड्स ज्याला म्हणतात की ना धड काळं आहे किंवा गोरं पांढरं आहे, ते मध्येच कुठेतरी आहे. कधी त्यातला काळा रंग उठावदार असेल, कधी तो पांढरा जो समंजसपणाच्या, म्हणजे संजनाच्या बाबतीत हे पर्टिक्युलरली आपण वॉच करू शकतो. ती कधीतरी अतिशय समंजस, कारण तिला जे तिच्यावर काही गुदरलं असं म्हणू शकतो आपण की तिला कळतं की अरुंधतीचं काय मोल आहे किंवा अशा मैत्रीण असण्याचं, किंवा ती जे आता काही तिच्या आयुष्याचं करून बसली आहे त्यांनी एक कोणीतरी अशी मैत्रीण पाहिजे की हे तू करतेस हे बरोबर नाही. तिची बहीणही दाखवली पण बहिणीशी तिचा जो रॅपो आहे तो तसा नाही आहे जसा अरुंधती ही पूर्णतः, म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण अगदी शत्रुपक्षातली असं म्हणू शकतो, पण तरीही त्यांचा समंजसपणा येतो. सो हे कसं म्हणजे खूप छान झालंय ते. मला असं वाटतं की खूप ह्युमन लेवलवर आम्ही म्हणजे मला पहिल्यापासूनच असं वाटायचं. म्हणजे मी स्पेसिफिकली म्हणत नाहीये पण अदरवाईज पण मालिका बघताना मला असं वाटायचं अरे ही सेकंड वाईफ आहे किंवा एखादी कोणतरी अशी एक नाही, कारण काही मालिकांमध्ये ते अगदी डिमार्केशन अगदी असतं. म्हणजे वाईट म्हणजे तो वाईटच वागेल आणि चांगला म्हणजे तो चांगलाच वागेल. मग त्याला ते ह्युमन लेवलवर ट्रीट नाही करत. म्हणजे एखादा म्हणजे संत आणि तुम्हीच उत्तर एखादा दिलं. एक्झॅक्टली. सो आम्ही खूप ह्युमन लेवलवर ही मालिका जेव्हा मी लिहित होते त्यावेळेला मला खूप स्ट्रॉंगली वाटत होतं. एकतर मुळात आपण एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर एखाद्या मालिकेमध्ये का आणतो की ओके फाईन, काहीतरी ड्रामा मिळतो, काहीतरी त्याच्यातनं स्पाइस मिळतो, त्यातनं काहीतरी घडतं. मला असं वाटतं की खूप ड्रामॅटिक सिच्युएशन्स एकतर आई कुठे काय करते मध्ये नसतात. आम्ही खूप सिच्युएशनल ड्रामा करतो जो लोकांना भिडतो, जो लोकांना आवडतो. आमचा ड्रामा जास्तीत जास्त इमोशनल असतो, त्यामुळे लोक खूप जास्त इमोशनली कनेक्ट होतात. सो मला वाटतं की लिहितानाच आम्ही डोक्यातच ठेवलं होतं की मला एखादा कॅरेक्टर अरे हा वाईट म्हणजे हा वाईटच, मग 1000 एपिसोड तो सतत काहीतरी कटकारस्थान करत राहणार, असं मला करायचंच नव्हतं. कारण ती पण माणूस आहे ना, ती पण ह्युमन आहे ना, तिची ही एक बाजू आहे ना. अशी कुठची माणसं असतात, मी नाही बघितली त्याची कुठची माणसं. मी म्हणते तुम्हाला ते हेच की माझ्या आजूबाजूची माणसं किंवा इथे बसलेल्या कोणी अशी माणसं बघितली आहेत का जी सतत आयुष्यभर कटकारस्थानं करत बसली आहेत किंवा पीपल वॉज सो निगेटिव्ह. मला नाही वाटत तसं. म्हणून मला वाटतं ते खूप रिलेटेबल वाटतं. का? कारण नाही, संजनाचंही कुठे चुकत नाहीये असं ज्या वेळेला व्ह्युअर्स म्हणतात ना, त्यावेळेला आम्हाला खूप आनंद होतो की ओके फाईन, म्हणजे आपण संजनाचं कॅरेक्टर ज्या पद्धतीने व्हिज्युअलाइज केलं होतं आणि ज्या पद्धतीने ते रंगवलं होतं ते इतकं परफेक्ट बसलेलं आहे की लोकांना तिच्याबद्दल सुद्धा तेवढीच आत्मीयता वाटते. सो मला वाटतं हे खूप वेगळेपण आहे आई कुठेचं, असं आय स्ट्रॉंगली फील. मुग्धा, आता मी तुमच्याकडे येते. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या आपण कन्या. लेखनाचे संस्कार
कळत नकळत लहानपणापासून होत होते तुमच्यावर. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातल्या या संदर्भातल्या काही लक्षणीय आठवणी आहेत तुमच्या, म्हणजे लेखक किंवा अभिनय या दोन्ही नाही, आमच्याकडे काय व्हायचं, माझी आई आमची शाळेतली गॅदरिंगची नाटकं लिहायची आणि माझं घर शाळेच्या जवळ होतं. पुण्यात रादर बरेचदा असं होतं की म्हणजे चालत गेलं की शाळा, चालत गेलं की कॉलेज, असं. त्याच्यामुळे शाळेच्या जवळ मी राहायचे. तर संध्याकाळी माझ्या मैत्रिणी शाळेतनं आमच्याकडे यायच्या आणि गच्चीवर आम्ही ती नाटकं बसवायचो आणि मग ती गॅदरिंगमध्ये करायचो. असं साधारणपणे मी 2री ते 10वी वगैरे असं केलं. त्यामुळे तो एक आमचा वर्षातला इव्हेंट ठरलेला असायचा की ते एक 15-20 दिवस. आणि मग ते थोडं असं असतं ना की जरा चुणचुणीत मुलं असली की मग त्यांना वक्तृत्व स्पर्धांना पाठवा आणि असं. आणि माझ्याबद्दल ती लोकांना खात्री वाटायची की हिची आई हिला भाषणं लिहून देईल किंवा निदान मदत करेल. पण पुढे पुढे मग ते झालं असं की मी काहीही म्हणजे उत्स्फूर्त भाषण स्पर्धा, आता उत्स्फूर्त भाषणात तरी मीच भाषण करणार ना, म्हणजे त्या आयत्या वेळेला मला विषय मिळणार आणि मी उत्स्फूर्त करणार. तरी लोक असं म्हणायचे की ही मंगला गोडबोलेंची मुलगी, मग हिला एवढं यायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे एक स्टेज अशी आली की ते कसं झालं की मला स्टेज, नाटक या सगळ्याची गंमत वाटायला लागली. पण मला लेखनाची भीती वाटायला लागली. कारण हे एकतर आपण लिहायला लागलो तर आपल्याला कधीच आयुष्यात ह्याच्याबद्दल काही एक म्हणजे ज्याला इंडिपेंडेंट आयडेंटिटी म्हणतात तशी नसणार आहे. पण अभिनय तर करायला आपल्याला आवडतोय. मग माझ्या नशिबाने झालं काय की मला ऑल इंडिया रेडिओवर मी खूप लहानपणापासून काम करायला लागले किंवा बालोद्यान वगैरे अशा ह्याच्यामध्ये. मग ते मला दर महिन्यात त्यांचे ते ठराविक असायचे ना, ज्याच्यामध्ये ते काय बेबाबाईची अक्कल हुशारी वगैरे असायचे 8 एपिसोड्स मी जाऊन केले. असं मी असे खूप उद्योग. आणि पुण्यात ते सोपंही असतं, म्हणजे डिस्टन्स हा मुद्दा असल्यामुळे तुम्ही नाचही शिकता, तुम्ही गाणंही शिकता, तुम्ही ज्याला एक ते सर्वांगीण विकास वगैरे असं म्हटलं जातं तसं सगळं पुण्यात करता येतं. सो ते मी करत होते. मग पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, मग राज्यनाट्य स्पर्धा, मग कामगार कल्याण स्पर्धा, मग असं सगळं करत असताना एक स्टेज अशी आली, म्हणजे ऍक्च्युली झालं असं की जब्बार पटेल पुण्यात एका मुलीच्या शोधात होते एका डॉक्युमेंटरीसाठी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या, मला वाटतं महेंद्रला माहिती असं. तर त्यांनी मग चौकशी केली की एका विशिष्ट काय म्हणतात त्याला, अशी दिसणारी एक मुलगी कोणी आहे का. तर कुणीतरी माझं नाव सजेस्ट केलं. मग मी जाऊन ती डॉक्युमेंटरी केली. मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. मग स्मिता तळवलकर आल्या. मग त्यांनी असंच कशासाठी तरी विचारलं, मी ते केलं. मग त्यावेळेला अल्फा मराठीवर थरार नावाची एक सिरियल सुरू होणार होती. आणि दुसरी एक म्हणजे ती इरावती नाडगौडा, म्हणजे इरावती लागू आधीची, तर ती काम करणार होती. पण तिचा काहीतरी आयत्या वेळेला प्रॉब्लेम झाला. मग असंच संगीत कुलकर्णी आणि अभय परांजपे पुण्यात आले होते. आणि मग त्यांनी चौकशी केली की ह्या वर्णनाची मुलगी कोणी आहे का. तर परत कोणीतरी माझं नाव सजेस्ट केलं. मग मी ते जाऊन केलं. हे सगळं, मी सायन्स ग्रॅज्युएट आहे, मी केमिस्ट्रीमध्ये BSc केलंय. तर हे सगळं माझं कॉलेज आणि हे सगळं चालू असताना चालू होतं. त्याच्यामुळे त्याला तेवढंच महत्त्व, म्हणजे ते छंद एवढंच होतं ते. पण मी थरार केली मालिका आणि थरारचे 13 तेव्हा पहिली थरारची गोष्ट 10 एपिसोड्सची होती. सो ते 10 आठवडे चालू असताना मला संजय पवारचा फोन आला की मी पळसाला पाने पास नावाची एक मालिका ETV साठी करणार आहे, पण त्याला रामोजी फिल्म सिटीमध्ये जाऊन राहावं लागणार आहे, तर तुला ते करायला आवडेल का. मग मी आईला वगैरे विचारलं. मग ते असं होतं की माझं BSc झालं होतं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होणार होतं. तर त्याच्या मधल्या काळामधल्या या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मग एक एक्सपिरियन्स म्हणून आपण करून बघू आणि असं. तोपर्यंत हे प्रोफेशन म्हणून घेण्याचं काही ठरलेलं नव्हतं. पण त्यावेळेला मी रामोजी फिल्म सिटीमध्ये असताना मला आभाळमायासाठी विचारलं. आणि मग पहिल्यांदा असं विचार तो डोक्यात यायला लागला की कारण तेव्हा आभाळमाया खूप पॉप्युलर होती, म्हणजे अक्षरशः घराघरात पोचलेली मालिका होती. तर मग आपल्याला विचारतायत तर आपण जाऊन एक ऑडिशन तर देऊन येऊ. मग मी मुंबईला आले, मी ऑडिशन दिली. मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. अरे बापरे, आता म्हणजे अजून एक स्टेप आपण पुढे गेलो. मग आता काय करूया. आमच्या घरात अजिबातच तसं वातावरण नव्हतं. म्हणजे माझ्या 7 पिढ्यांमध्ये कोणीही कधीही अभिनय वगैरे केलेला नाही. माझे वडील बॉम्बे IITचे MTech आहेत आणि माझ्या संपूर्ण घरामध्ये एक 80% माणसं डॉक्टर्स आहेत, किंवा माझा भाऊ इंजिनियर होऊन आता लंडनला तो असतो, तर त्यांनी तिथे जाऊन MBA केलं. अतिशय शैक्षणिक वातावरण होतं. त्यामुळे त्यांना ते पटवून देणंच मला सगळ्यात जास्त कठीण होतं की मला ह्या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे आणि अभिनय करायचा आहे. कारण कशाच्या जोरावर, म्हणजे असं काहीच नाही ना, बॅकग्राऊंड म्हणण्यासारखी काहीच नाही. बरं, त्यात मुंबईमध्ये 1-2 नातेवाईक होते, पण तशी मुंबईची काही माहिती नाही. मग आता इथे येऊन राहायचं, मग हे क्षेत्र, ह्याच्याविषयी खूप गैरसमज असतात लोकांच्या मनात, किंवा समज असतात, जे काय असेल ते. पण ती एक ते वय असतं ना, ती पॅशन असते,
ती जिद्द असते की हे करायचंच. त्याप्रमाणे मी ते करायला आले. झालं असं की आभाळमायाच्या संदर्भातली जी नावं होती सगळी, म्हणजे विनय आपटे किंवा संजय मोने, सुकन्या कुलकर्णी वगैरे वगैरे, ही सगळी मोठी नावं होती. फॉर दॅट मॅटर तोपर्यंत सुद्धा ज्यांच्याबरोबर मी काम केलं ती सगळी ह्या क्षेत्रातली चांगली माणसं होती. त्यामुळे कुठे जाऊन आपली मुलगी काय करते माहिती नाही असं नक्कीच नव्हतं. पण माझे वडील तर त्यानंतर काही वर्ष माझ्याशी फारसे बोलण्याच्या वगैरे मनस्थितीत नव्हते, कारण त्यांना काही ते सगळं पटलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा मी इथे येऊन राहत होते. मग आभाळमायाचं शूटिंग सुरू झालं, त्याच वेळेला मी भूमिका नावाच्या एका मालिकेचं पुण्यात शूटिंग करत होते. मग गंमत सांगायची म्हणून की ह्या सर्व चॅनल्सवरच्या सगळ्या पहिल्या सिरियल्समध्ये मी कामं केली आहेत. म्हणजे झी होतं तेव्हा थरार, मग ETV सुरू झालं तेव्हा भूमिका, मग स्टार प्रवाह सुरू झालं तेव्हा चार चौघी, म्हणजे जे पहिल्या लॉटमधल्या होत्या, ज्याला सुद्धा आता 20-20 वर्ष झालीत. पण मुद्दा असा की मला असं तेव्हा वाटायला लागलं होतं की ज्या गोष्टीसाठी मी जे ऐकते त्याप्रमाणे लोकांना प्रचंड स्ट्रगल करावा लागतो आणि खूप कष्ट करावे लागतात, ते आपल्याला तुलनेने बऱ्यापैकी सहज मिळतंय किंवा विचारतायत लोक, तर मग आपण हा विचार का नको करायला. कदाचित असं असेल की मला काही त्यातलं कळत नाहीये, पण बाहेरून बघणाऱ्यांना असं वाटत असेल की हिला हे बरं जमतंय, म्हणजे हा अगदीच काय म्हणतात त्याला चान्स आहे. की मला असं वाटतंय की मी प्रचंड फॅन्टॅस्टिक अभिनय करते पण समोरच्यांना तसं काही वाटत नाहीये, असं नाहीये. तर मग आपल्याला मिळतात माझ्या नशिबाने एका पाठोपाठ एक मला खरंच चांगल्या लोकांकडनं विचारणा होत होती. म्हणजे मग मला देवू देवधरांनी एका मालिकेसाठी विचारलं, म्हणजे कामं मिळत गेली, मग मी जाहिराती करत गेले, मग मला चंद्रकांत कुलकर्णींनी नाटकासाठी विचारलं. मी मुंबईला आले तेव्हा मी महेंद्र तेरेदेसाईची पहिली टेलिफिल्म केली होती. सो एका पाठोपाठ एक मला कामं मिळतही गेली, मला चांगले लोक विचारतही गेले. मग मी CID स्पेशल ब्युरो केलं BP सिंगांबरोबर, जे मी वर्षभर करत होते. हिंदीमध्ये मी काही चांगल्या मालिका केल्या. मग मला असं वाटत गेलं की आपण इथे ह्या सगळ्यासाठी लागणारे जे काही सो कॉल्ड कॉम्प्रोमाइजेस असतात किंवा असे आपण कधी काही केले नाहीत, आपल्याला करावे लागले नाहीत. फिल्म्समध्ये माझं कधी काही फार बस्तान बसू शकलं नाही, कारण फ्रँकली स्पीकिंग मी कधी त्या दृष्टीने स्वतःला फार प्रमोटही केलं नाही. मी टेलिव्हिजन आणि नाटक ह्याच्यामध्ये खुश होते, जाहिरातींमध्ये मी खुश होते. त्यामुळे सगळं जे काय बोल्डनेस वगैरे होता तो वैचारिकच होता. म्हणजे मी काही तसं कधी फार अंगप्रदर्शन वगैरे केलं नसतं, कारण तो माझा पॅटर्न नव्हता. त्यामुळे फिल्म्सच्या मी कधी फार वाटेला गेले नाही, ना मला कधी त्याच्यासाठी फार विचारलं. पण टेलिव्हिजनवर मात्र मी खूप रमले आणि ते करत असतानाच इव्हेंच्युअली मला मंदार देवस्थळींनी होणार सून मी या घरची या मालिकेच्या संवादांसाठी विचारलं आणि मग संवाद लेखन सुरू झालं. आणि आता हळूहळू असं झालंय की हा मुख्य व्यवसाय असल्यासारखा झालाय आणि अभिनय जरा बाजूला पडलाय. पण मध्येच कधीतरी हॅमलेट सारखं नाटक माझ्याकडे येतं, मग मी ते करते, त्याच्यात माझं मन रमतं. पण लिखाण ही खूप जास्त कष्ट असणारी आणि सिरियसली घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या अर्थाने कमी आर्थिक हो, तो तर आता म्हणजे वेगळा मुद्दा झाला. पण त्यामुळे जसं नमिता म्हणाली तसं माझ्या आईचा टेलिव्हिजनच्या लिखाणामध्ये तसा फार डायरेक्टली सहभाग नसतो. अर्थातच आईमुळे खूप वाचन माझं होऊ शकलं, कारण आमच्याकडे घरी पुस्तकांची म्हणजे चळत असं, म्हणजे लायब्ररीच आहे जवळजवळ घरात. आणि बोलण्यात सुद्धा कधीतरी काहीतरी बारीक बारीक मुद्दे येतात जे डेफिनेटली विचार करायला भाग पाडणारे असे असतात. म्हणजे आता आई कुठे काय करते सुद्धा असेल किंवा इतर कुठल्याही मालिकांच्या बाबतीत असेल. लेखनाचं तंत्र म्हणाल तर ते त्या मालिकेनुसार थोडं थोडं आपण मोल्ड करत जातो किंवा शिकत जातो. म्हणजे होणार सून मी सुरू केली तेव्हा मी जे लिहितो ते, त्याच्यानंतर मी 100 डेज नावाची मालिका लिहिली. तर 100 डेज मला पर्सनली असं वाटतं की लिखाणाचं तंत्र म्हणून मी सगळ्यात जास्त त्या मालिकेमध्ये शिकले, कारण त्याचे 101 एपिसोड्स होते आणि ही गोष्ट 101 एपिसोड्समध्ये आपल्याला संपवायची आहे. आणि प्रत्येक एपिसोड मग तो पेपर फ्रीज करणं म्हणजे काय असतं, म्हणजे कागदावर जर तो एपिसोड एवढा लिहिला गेलाय तर तो एवढाचा एवढाच शूट झाला पाहिजे, तरच ती गोष्ट 101 एपिसोड्समध्ये संपणार आहे. आपण असं नाही म्हणू शकत की एक जरा थोडीशी आमची गोष्ट राहिली तर आम्ही अजून एक एपिसोड करतो, हे करायला तिथे मुभा नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा एखादी मालिका घटना बेस्ड जास्त असते तेव्हा तिचे संवाद हे कसे असले पाहिजेत, जेव्हा एखादी गोष्ट ही जास्त नातेसंबंधांवर अवलंबून असते तेव्हा तिचे संवाद कसे असले पाहिजेत, किंवा ह्या सगळ्याचा माझ्या बाजूने शक्य तसा अभ्यास म्हणा किंवा ऑब्झर्वेशन मी करत गेले. आणि असं करत 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 आई कुठे काय करतेपर्यंत आली आहे.
वाचन ही पार्श्वभूमी आहेच आहे म्हणजे कशासाठी. तुम्ही आत्ता सुलेखा ताईंना जी मुलाखत दिली आहे दिल के करीबमध्ये, त्याच्यात सांगितलंय 40 ऑडिशन्स नंतर पहिली लिवॉनची कमर्शियल मिळाली. म्हणजे स्ट्रगल होता, स्ट्रगल नाही असं एकदमच तुम्ही गेलात आणि ते झालं असं नाही. सो स्ट्रगल असतो, पण आपण कशा अर्थाने त्याच्याकडे बघतो ह्याच्यावर ते अवलंबून आहे. पण लेखनाचा जो स्ट्रगल आहे ना तो कळत नाही. म्हणजे मी ऑडिशनला गेले हा जो दिसणारा प्रवास आहे तो तसा लेखक म्हणून काय तयारी केली हा दिसत नाही. म्हणजे अगदी म्हणजे माझी मुलगी कधी तरी विचारते म्हणजे काय तू अशी बसलेली असतेस पुस्तकांच्या म्हणजे करतेस काय. किंवा अगदी पूर्वी सुद्धा लेखकांना हा प्रश्न विचारत असत, नाही ते लेखन बिखन ठीक आहे पण पोटापाण्याचं काय. हा प्रश्न अतिशय सर्रास किंवा पटकन मी लेखक होते असा काही एक हे धरून म्हणजे तुम्ही दोघींनी सुरू केलेलं नव्हतं. त्याच्यातनं आर्थिक मोबदल्याचं गणित ते यायलाच लागतं त्याच्यावर. आणि त्याच्यावरही बऱ्यापैकी घरातनं कसा प्रतिसाद असतो, काय प्रतिक्रिया, म्हणजे कमवणं अपेक्षित नाहीये पण तरीही शेवटी समाधान जर मोजमाप करायचं झालं तर दोन्ही बाजू बघाव्या लागतात, आर्थिक मोबदला. आणि आता मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की हे खूप टॅक्सिंग आहे, म्हणजे हे इतकं सहज नाहीये की तुम्ही बसलात आणि लिहिलं हा घ्या पेपर. तर कसं नियोजन करता वेळेचं दोघी जणी. तुम्ही मल्टिपल प्रोजेक्ट्सवर काम करत असाल. बरं त्या सिरियलमध्ये तुम्ही एक भूमिकाही करताय छोटीशी, पण तरी सुद्धा ते दोघी कसं कसं बसवता गणित, वेळेचं गणित काय असतं. किंवा एका वेळी दोन अगदी विरुद्ध ह्याच्या मालिका चालू आहेत समजा, एकात काहीतरी एक वेगळा अभ्यास गरजेचा आहे, एकात वेगळीच एक मनाची हे कसं जमवता. नाही, जसं नमिता मगाशी म्हणाली तसं की कुठलीही मालिका सुरू होण्याच्या आधीचे जे 2 महिने असतात ना ते खूप जास्त महत्वाचे असतात. तिथे एकदा तुमचा बेस पक्का झाला की त्याच्या पुढचं लिखाण हे बऱ्यापैकी ऑटो पायलट मोडवर जातं असं मला वाटतं. म्हणजे ती कॅरेक्टर्स एकदा डोक्यात स्वच्छ बसलेली असली ना की आपल्या ह्या व्यक्तिरेखा ज्या त्या दिसायला लागतात डोळ्यासमोर हळूहळू, आणि मग जेव्हा त्या मूर्त स्वरूपात आपल्या ऍक्टर्स समोर आणतात तेव्हा तर त्या खूपच चांगल्या दिसायला लागतात. म्हणजे गंमत म्हणून सांगायची झाली तर कांचन आणि आप्पांची केमिस्ट्री जी आहे ती पुढे 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 जास्त फुलत गेली. जरी आम्ही पहिल्यांदा ती लिहिताना स्क्रिप्टमध्ये लिहिलेली असली तरी सुद्धा जेव्हा ऍक्च्युली ऍक्टर्स आम्हाला डोळ्यासमोर दिसायला लागले तेव्हा ती जास्त खुलत गेली असं होतं. पण अदरवाईज आपल्या आजूबाजूला इतकी माणसं असतात आणि इतक्या व्यक्तिरेखा असतात, म्हणजे जर आपण त्यांच्याकडे एक एक व्यक्तिरेखा म्हणून बघायला गेलं तर. त्यामुळे मला एका वेळेला 2 किंवा 3 मालिका लिहिताना व्यक्तिरेखा म्हणून सुचत नाही असं जनरली होत नाही, कारण आपण 5 व्यक्तिरेखांचा विचार करतो त्याच्याऐवजी 15 व्यक्तिरेखांचा विचार करतो. मुळात त्यांचे मॅनरिझम्स, त्यांचे स्वभाव, त्यांची बॅकग्राऊंड, माझ्या मते ती बॅकग्राऊंड अत्यंत महत्वाची असते कुठल्याही व्यक्तिरेखेची. म्हणजे त्यांचं शिक्षण किती झालंय पासून त्या व्यक्तिरेखेची काय बॅकग्राऊंड कशी असेल. म्हणजे आता अरुंधती डिझाईन करताना अरुंधतीचं माहेर कसं असेल जे आपण खूप कमी बघितलं असेल मालिकेत, त्याच्याविषयी आमच्या मनात 100% क्लॅरिटी असावी लागते तर अरुंधती उभी राहते. त्यामुळे किंवा कांचनच्या सुद्धा बोलण्यात जेव्हा तिच्या माहेरचे वगैरे उल्लेख येतात तेव्हा कांचन कशी असेल ह्याची बॅकग्राऊंड आम्हाला क्लिअर असावीच लागते. हा आधीचा प्रेक्षकांना न दिसणारा अभ्यास जेव्हा चोख झालेला असतो तेव्हाच व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या राहू शकतात असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं. कारण म्हणून तो आधीचा वेळ घालवणं जास्त महत्वाचं असतं. तो गेला की मग पुढचं लिखाण हे तुलनेने सोपं होतं. बाकी वेळेचं नियोजन आम्ही सगळ्याच संसारी बायका आहोत त्याच्यामुळे आम्हाला काही प्रमाणात ते सगळं डोक्यात धरूनच करावं लागतं. खूप छप्परफाड ऑफर्स आल्या तरी सुद्धा आम्ही नाही घेऊ शकत, किंवा खूप उड्या मारायची इच्छा असली तरी सुद्धा ते नाही करता येत. पण दुसऱ्या बाजूनी चांगलं काम येत असेल आपल्याकडे, मानाने येत असेल तर ते करायची निश्चित इच्छा होते. त्याच्यामुळे मला साधारणपणे एक एपिसोड लिहायला कमीत कमी 5-1 तास लागतात. माझ्या मते नमितालाही तेवढेच लागत असतील. आणि म्हणजे थोडक्यात जर मी 2 मालिका लिहित असेल तर मी दिवसात कमीत कमी 10 ते 12 तास लिहिते. हे त्याचं साधारण गणित झालं. जे नमिता अनुपमा लिहिते त्याच्यामुळे तिलाही तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे लोकांना तो एक अर्धा तास दिसतो,
पण आम्ही लिटरली दिवसात एक जागेपणीच्या प्रत्येक क्षणी आमच्या डोक्यात ते अरुंधती आणि तो अनिरुद्ध आणि ते सगळे असतातच. म्हणजे कधी कधी नको आता यांची नावं सुद्धा असं होतं. एक्झॅक्टली पर्सनल स्पेस मध्ये ते मला इथे एवढं सांगावं असं वाटतं की मुग्धा संवाद लिहिते. मी कथा पटकथा दोन्हीही करत असल्यामुळे मला थोडंसं जास्ती टॅक्सिंग होतं, कारण मला विचार करावा लागतो की आता पुढची गोष्ट एका महिन्याची कशा पद्धतीने न्यायची आहे, जेणेकरून ऑडियन्स व्ह्युअर्स त्यातनं इंटरेस्ट त्यांचा जाणार नाही, त्यांना ती बघण्यासाठी अजून इंटरेस्ट येईल. सो प्रत्येक वेळी माझ्यासाठी ही खूप मोठी टास्क असते की बसून विचार करणं की आता ह्याच्या पुढची गोष्ट कशा पद्धतीने मी घेऊन जाऊ शकेन आणि मी ती कशा पद्धतीने लिहीन. मी अनुपमा नावाची एक हिंदी मालिका आहे, त्याचंही स्टोरी रायटिंग करते, पण ती हिंदी असल्यामुळे तिकडचा ऑडियन्स आणि परत तिकडच्या सेन्सिबिलिटीज खूप वेगळ्या आहेत. सो असं नाही होत की आई कुठे काय करते मध्ये जे चाललंय मी तसंच्या तसं उचलून तिथे लिहिते. सो त्यामुळे मला थोडासा जास्ती वेळ लागतो. वेळेचं नियोजन म्हटलं तर ही म्हणाली आम्ही सगळ्या संसारी बायका आहोत म्हटल्यानंतर माझे मिस्टर तिकडे लास्ट सीटवर बसले, ते हसतायत, त्याला पटलेलं नाही आहे ते. पण या थँक्स टू द फॅमिली ऑल्सो ऑफकोर्स. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणायचं तर खूप सपोर्टिव्ह असल्यामुळे मी तेवढा वेळ देऊ शकते. म्हणजे एक एकदा असं होतं की डिलिव्हरीज पण असतात ना, म्हणजे तुम्हाला तो एपिसोड डिलिव्हर करावा लागतो, आर्टिस्टचे ॲडजस्टमेंट्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे एकीकडनं सेटवरनं फोन येत असतो की नमिता अजून पुढचे 2 एपिसोड दे ना, म्हणजे आपल्याला एक सुट्टी घेता येईल, सलग सण आहेत, वार आहेत, लोकांच्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत. सो त्या हिशोबाने ते एपिसोड्स लिहून पाठवणं. सो अचानक मालिकेमध्ये हे खूप असतं की खूप डेडलाईन्स आहेत. अचानक एखादा आर्टिस्ट आजारी पडलाय, अगं तू नाही उद्या येऊ शकत आहे. म्हणजे आपण कोविड सिच्युएशनमध्ये तर आम्ही हे खूप अनुभवलं की यार नमिता नाही येतो, नाही येऊ शकत आहे, बहुतेक ते आजारी पडलेत. अरे बापरे, आता पुढचे 4 स्क्रीन प्ले त्यांच्यावर लिहिलेत, परत रिवर्क करा, मग परत मुग्धा रिराईट करते डायलॉग्स. तो ना तसं बघायला गेलं ना तर ही प्रोसेस खूप डे नाईट आहे. फक्त एवढंच आहे, जसं ती म्हणाली तसं, की आमचे सगळे ठोकताळे इतके पक्के बसलेले आहेत ना कॅरेक्टर वाईज, गोष्टी वाईज, की एक ब्रॉड स्टोरी मी माझ्या टीमला पाठवते. ही 1 महिन्याभराची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड होतील. मग दिवाळी येईल, दसरा येईल, नवरात्र येईल, त्याच्यामधले इव्हेंट्स येतील, पण मोठी हा अख्खा फ्लो आहे. या 1 महिन्याचा फ्लो आहे तो 2 महिने जाईल, पण ही गोष्ट आहे. मग त्यांचाही एक अंदाज त्यांच्याही डोक्यात बसतं की ओके, म्हणजे आता ओके असं होणार आहे, तसं होणार आहे, हां माझा अरुंधती ह्या वेळेला घर सोडून जाणार आहे. सो प्रत्येकाच्या डोक्यात, अख्ख्या युनिटच्या टीमच्या डोक्यात ती गोष्ट बसलेली असते. सो तो वेळ मला जास्ती लागतो, ती गोष्ट पूर्णपणे विचार करून पूर्ण ती लिहून काढायची. सो ते थोडंसं टॅक्सिंग आहे, पण ते मला वाटतं ह्या फील्डमध्ये आपण ठरवून उतरलोय म्हटल्यानंतर. सो आधी सुद्धा कमलाकरजींचा पाठिंबा होता म्हणजे हो अगदीच. म्हणजे मी म्हटलं तसं की त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तू जे काय करशील ते खूप अभ्यासपूर्वक कर. आत्ता सुद्धा ह्या मालिकेविषयी सुद्धा ते म्हणतात की त्याचा मेलो ड्रामा होऊन देऊ नकोस. बाकी तू काहीही, म्हणजे तू लिहितेस, चांगलं लिहितेस, ते फार कमी वेळेला माझं कौतुक करतात, पण जेव्हा म्हणतात तेव्हा ते मोजकं एवढंच म्हणतात की अजूनपर्यंत बरं चाललंय, लक्षात ठेव त्याचा मेलो ड्रामा होऊन देऊ नकोस. पण त्यांच्याकडनं बरेच सजेशन्स पण येत असतात, ऑफकोर्स येत असतात, पण त्यांची खूप मदत होते मला. मला वाटतं ती एकच मालिका बघतात ते, बस, बाकी माझी आहे म्हणून बघतात. आणि खूप वेगवेगळी पात्र आहेत आई कुठे काय करते मध्ये. तर त्यांच्या लकबी कशा ठरवल्या आधी सुरुवातीला? तरी ह्याच्यात ज्याला एक तकिया कलाम म्हणतात ना, तसं फार कमी आहे, खूप कमी आहे. खूप कमी आहे. म्हणजे एखाद्या पात्राचं एखादं काहीतरी एक. पण हे मी तुम्हाला सांगू का, म्हणजे नथिंग अगेन्स्ट हिंदी, पण हिंदीमध्ये एक तकिया कलाम देते वगैरे असं असतं. मराठीमध्ये कोण वापरतं तकिया कलाम? म्हणजे खूप मग ह्याला natural, माझं असं म्हणणं आहे की म्हणूनच ह्या मालिकेचा दर्जा खरोखरच अत्यंत म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण राखण्यात तुम्ही दोघी यशस्वी झालेला आहात. मला वाटतं एकदा टाळ्या वाजवूया अरे आपण, thank you. कारण मी मगाशी सांगितलं होतं तुम्ही उत्स्फूर्तपणे तुमच्या प्रतिक्रिया प्रतिसाद द्या म्हणून, पण हे अतिशय टिपिकल होतं. पण तरी सुद्धा नाही, खरंच म्हणजे ती मध्यम वर्गाची आहे, त्याची पाळंमुळं खोल आहेत. हे दोघींचं तुमच्या यश आहे. आणि दिसताना मधुराणी गोखले किंवा इतर पात्रांचं कौतुक होत असेल,
पण त्याच्या मागच्या नाही आम्ही दोघीच नाही. लेट मी मेन्शन रवी करमरकर याचं एक सगळ्यात मोठं यश So, आहे. ते आमचे absolutely. दिग्दर्शक आहेत आणि तो ज्या पद्धतीने ते सगळं मांडतो ना, म्हणजे इतकं ट्युनिंग आमचं चांगलं आहे. म्हणजे मी प्रोजेक्ट हेड असल्या कारणाने खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये मला रोज सेटवर जावं लागायचं, जोपर्यंत तो शो सेट होत नाही तोपर्यंत. पण आता असं होतं की आम्ही फोनवर बोलतो आणि त्याला म्हणजे बारीक सारीक बदल पण तो इतके सुंदर करतो. त्यातल्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, म्हणजे त्या कदाचित माझ्या लिखाणात आलेल्या नसतात हा, अगदी प्रामाणिकपणे. पण तो रवी इतक्या उत्तम पद्धतीने काढतो ना, आणि ते दिसून येतं. म्हणजे मी बघताना सुद्धा मी टच होते, अरे मला नाही हे सुचलं, रवीने किती सुंदर पद्धतीने काढलंय. सो मला वाटतं की ह्याच्यामध्ये रवी करमरकरांचा पण खूप मोठा वाटा आहे या यशामध्ये. कारण काय सांगू का, की मुळात रवी करमरकर सुद्धा मराठी भाषेची चांगली जाण असणारा, चांगलं वाचन असणारा, ह्यानी खूप फरक पडतो हो. बरेचदा हल्ली काय होतं की दिग्दर्शक टेक्निकली खूप चांगल्या गोष्टी सांगू शकतात, म्हणजे तंत्र म्हणून याच्यामध्ये कसं असलं पाहिजे, आर्टिस्टना सुद्धा ते तांत्रिक गोष्टी खूप चांगल्या सांगू शकतात. पण एखाद्या वाक्याची रचना, एखाद्या संवादातला अजून काहीतरी त्याच्यात एक गंमतशीर अर्थ काही निघत असेल तर ह्याच्यासाठी मुळात त्या माणसाला भाषेची जी चांगली जाण असावी लागते ना, ती रवीला आहे. त्याच्यामुळे मी नेहमीच असं म्हणते की तो फक्त फ्रेम कशी चांगली विचार नाही करत, तो ती कशी चांगली ऐकू येईल याचा सुद्धा विचार करतो आणि त्यांनी खूप फरक पडतो. आणि सुदैवाने आमचे सगळे आर्टिस्ट किंवा फॉर दॅट मॅटर तो पाठांतर मी जे ऐकते त्याप्रमाणे, कारण आता ह्या मालिकेचा तो पॅटर्न झालाय की मोठे मोठे डायलॉग्स असतात, मोठे मोठे मोनोलॉग्स असतात. बरं, हे काहीच ठरवलेलं नव्हतं, हे समहाव असं होत गेलं पुढे पुढे. पण मी ऐकते त्याप्रमाणे चालू शूटिंग थांबवून त्याचं पाठांतर लोकांकडनं ते करून घेतात, किंवा आमचा एक असिस्टंट डिरेक्टर तिथे उभा राहून फक्त स्क्रिप्ट फॉलो करत असतो आणि तो नटांना एक एक वाक्य, एक एक शब्द जसा आहे तसा बोलायला लावतात. हे खूप कमी ठिकाणी होतं. आणि काय होतं की जेव्हा मग साधारण गोळाबेरीज लोक बोलायला लागतात ना, तेव्हा त्याला एक प्रकारचा विश्विषितपणा येत जातो, त्याचा तो बांधीवपणा राहत नाही. आणि मला असं बरेचदा वाटतं की ह्या मालिकेमध्ये अनेक सीन्स प्रचंड मोठे मोठे असून सुद्धा ते तेवढे टाईट राहतात. म्हणजे मध्ये तर आम्ही 3 एपिसोड्स एकच सीन केला, पण तरी सुद्धा तो तसा 3 एपिसोड्स एक सीन वाटला नाही, ह्याचं यश रवी करमरकरचं आहे किंवा त्याच्या डिरेक्शन टीमचं आहे. त्यामुळे तो खरं तर येणार असं म्हणाला होता, पण अजून तरी आलेला नाहीये. पण याच अनुषंगाने मी आणखीन पुढचा एक प्रश्न विचारते की मध्ये एक ट्रॅक येऊन गेला जिथे यश आणि गौरीचं प्रेम एकमेकांवर, म्हणजे त्यांनी ॲग्री केलंय, पण तिथे एक हिच आहे की गौरी आई होऊ शकणार नाहीये. आणि एकंदर कांचन देशमुखांचा स्वभाव पाहता त्यांनी त्याला विरोध करणं अतिशय ऑब्व्हियस होतं. पण तिथे सगळ्या पात्रांनी मिळून त्यांना ते फार सुंदररित्या हँडल केलं आणि त्यांना समजूत पटवली की हेच असं नाहीये. म्हणजे इनफॅक्ट विषयाच्या विपरीत जाऊन तो ट्रॅक आला. हा कसा सुचला? हे मूळ ह्याच्यात होतं मला का एक हे? या निमित्ताने आवर्जून सांगावं असं वाटतं की बऱ्याच लोकांना ना मुळात पटकथा आणि संवाद हे वेगळे वेगळे कसे असतात हे माहिती नसतं, किंवा सामान्यपणे काय वेगळं वेगळं ह्याच्यामध्ये असतं हे कळत नाही. तर एक गोष्ट मला म्हणजे इथे अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की कुठल्याही गोष्टीचा विचार मुळात नमिताचा असतो. मुळात पटकथेमध्ये तिने एक दिशा दिलेली असते, तिने एक विचार दिलेला असतो, त्यातला तिचा विचार तिने मांडलेला असतो, जो मी संवादांमधनं माझ्या बाजूनी फुलवण्याचा प्रयत्न करते. विचार माझा नसतो. म्हणजे मी खरं सांगायचं तर माझं काम फक्त संवाद लिहिणं एवढंच आहे. मी बरेचदा आगाऊ मुळात असल्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन तिचं डोकं खाते, किंवा मला असं वाटतंय म्हणून 4 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. पण मूळ विचार म्हणजे ह्या साखरपुड्यामध्ये ह्या विषयावरती चर्चा होईल हा विचार नमिताचा असतो, जो पटकथेमध्ये येतो. आणि पटकथेमध्ये तो काय पद्धतीने येईल, पर्टिक्युलरली आई कुठे काय करते मध्ये जर तुम्ही बघितलं असेल, जिथे खूप सारख्या घटना घडत नसतात, तिथे एकेका सीनमध्ये लोकांचे काय स्टँड्स असतील हे पटकथेमध्ये ती खूप क्लिअरली माझ्यापर्यंत पोहोचवते आणि मग मी त्याच्यावर संवाद लिहिते. त्यामुळे असे जे सीन्स असतात ना ते जास्त ट्रिकी असतात, कारण ते प्युअरली त्याच्यामध्ये म्हटलं तर घटना छोटीशी असते, किंवा म्हणजे घटना पटकन संपून जाणारी असते, पण त्याच्यावर जेव्हा 3-3 एपिसोड्स एखादा सीन होतो तेव्हा तो
त्या पटकथेमधला विचार आणि ते फुलवणं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर व्यवस्थित झालं नाही तर ते सीन्स तसे होऊ शकत नाहीत. त्यामुळे म्हणजे मी हे एवढ्यासाठी सांगितलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे मी लिहिलेलं असतं, तर ते खरं सांगायचं तर मी लिहिलेलं नसतं, त्याच्या मागचा विचार तिचा असतो. पण हा विचारच उत्तम आहे, तर तो कसा सुचला? तो मूळ मालिकेत होता, तुम्हाला सुचला? मूळ मूळ मालिकेत म्हटलं म्हणजे तर श्रीमोई? नाही. श्रीमोई ही मालिका मी फक्त त्या श्रीमोईमध्ये एक 40शीची बाई जी गोष्ट होती ती उचलली आहे, त्याच्यानंतर जे आहे ते आई कुठे काय करते. सो त्यामुळे कारण त्याच्यामधली पात्र वेगळी आहेत, त्याच्यामधली त्यांची आपापसातली इंटरपर्सनल रिलेशनशिप्स वेगळे आहेत. तिथे मोठा मुलगा निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्हच आहे, तो आईला नाहीच जास्ती चांगलं वागवत. सासू अत्यंत वाईट वागवते सुनेला. सो इथे तसं काही नाही आहे. हा मुळात विचार कुठून सुचला म्हणावं तर मला गोष्टीत असं वाटत होतं की कुठेतरी प्रत्येकाची एक काहीतरी एक वुंड असतं, काहीतरी एक दुखरी नस असते, काहीतरी एक आयुष्यात असतं जे तुम्ही एक्सप्रेस करत नाही. प्रत्येक लव्ह स्टोरी आपण म्हणतो की ओके फाईन यांचं झालं, पसंत केलं घरच्यांनी आणि इट्स अ हॅपी लव्ह स्टोरी. सो त्याच्यामध्ये मला अगदी ऑनेस्टली काहीतरी एक खूप सेन्सिटिव्ह आणि लॉजिकल रिझनिंग द्यायचं होतं, जेणेकरून पुढे जाऊन जेव्हा गौरी लग्न होऊन या घरात येईल त्याच्यानंतर ह्या गोष्टीमुळे काय काय बदल होतील, त्यांची बघण्याची दृष्टी, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का. यश जो आत्ता म्हणतोय की मला फरक नाही पडत, कालांतराने लग्न झाल्यानंतर त्याला फरक पडणार आहे का, आपल्या अभिषेक दादाची मुलं बघून त्याला फरक पडणार आहे का, मग काय होतं म्हणजे माझ्या गोष्ट गोष्टीचा इथपर्यंत graph लांबणार आहे. लांबू शकते. तुम्ही आवर्जून बघताय म्हटल्यानंतर का नाही लांबणार, ऑफकोर्स लांबेल. सो मला असं म्हणायचंय की पुढचा ग्राफ मला दिसायला लागतो ना, त्यावेळेला मी अशा एक एक गोष्टी आत्तापासूनच पेरत जाते की मग ओके मग ह्याचा मला पुढे वापर होऊ शकतो का पुढे. सो असं काही फार स्पेसिफिकली विचार करून किंवा खूप थॉट त्याच्या मागे लावून असं नाही होत. नाही, तो लिहिला पण फार उत्तम रित्या आहे. मुग्धाने अप्रतिम संवाद लिहिले कारण होते त्याचे. कसं 3 आहे की एपिसोड तो चालला होता. ऍब्सोल्युटली, आणि खूप छान, म्हणजे एकीकडे कौटुंबिक जिव्हाळा आणि आत्मीयता जपायची, ऍट द सेम टाइम नवीन काहीतरी ते पचनी पाडायचं आहे. आणि तेही फार हळू, नजाकतीने किंवा डेलिकेटरित्या, कारण तो विषय असा फार आणि असा हा थॉट आला अक्रस्ताळेपणा नाहीये करायचा टेलिव्हिजन मध्ये नाहीये. कधी, हा कधीच खूप कधीच बोल्डली नाही. कोणी मांडला नाहीये. सो आम्हाला खूप ते चॅलेंजिंग वाटलं होतं आणि मुग्धा आणि रवीने कमाल केली त्याच्यावर. त्यामुळे ते 3 एपिसोड सो बघताय काय वाट, तर टाळ्या वाजवा. येस. हे वाक्य प्लीज शूट करून ठेवा, कारण खूप कमी वेळा असं ती म्हणते, त्याच्यामुळे हे शूट करून ठेवा आणि हे आम्हाला द्या. हे मला रवीला दाखवायचंय. ही आमची सगळ्यांची कारण टीचर आहे, कुठल्या क्षणी आमच्यावर जोरात ओरडेल सांगता येत नाही, त्याच्यामुळे असं करता तुम्ही? येस. नमिता, पुढे काय आम्ही बघणार? आम्ही एखादी कादंबरी अपेक्षित करू शकतो का, नाटक का, स्वतंत्र काही लेखन काही आहे मानस असा भविष्यात? खूप काही काही आहे माझ्या डोक्यात, पण आता बघूया कितपत कसं नाही, काय. बोलूया आपण. बोला ना. नाही म्हणजे नाही आय मीन डोक्यात आहे, म्हणजे पेन डाऊन नाही गेले काही, पण ऑफकोर्स मला बरंच काही करायचं आहे. मला OTT प्लॅटफॉर्मवर लिखाण करायचंय, कारण ते खूप एक वेगळंच तंत्र आहे OTT प्लॅटफॉर्मचं. म्हणजे तुम्ही टेलिव्हिजनमध्ये बऱ्याचदा अनेक रिस्ट्रिक्शन्समुळे किंवा अनेक गोष्टींमुळे, कारणांमुळे ज्या गोष्टी खूप ओपनली मांडू शकत नाही, कदाचित OTT प्लॅटफॉर्मवर त्या खूप ओपनली तुम्ही तुम्ही एक्सप्रेस करू शकता. त्याचं लिखाण वेगळं असतं, त्याचा स्ट्रेस वेगळा असतो. म्हणजे मला वाटतं OTT प्लॅटफॉर्मवर एखादी वेबसिरीज 10 एपिसोड्सची असते. सो मला एकदा असं काम करून बघायचं आहे जिकडे मला सततचा स्ट्रेस नाही आहे आणि एक 10 एपिसोड मी एक छान उत्तम OTT साठी एक शो बनवलाय. मला तो एक्सपिरियन्स ऑफकोर्स घ्यायचा आहे. कादंबरी वगैरे फार पुढे, आय एम स्टील एक्सप्लोरिंग. मला अजून बऱ्याच मी गोष्टी. सर्व रसिकांतर्फे, सेवा संघातर्फे आणि व्यक्तिगत माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मुग्धा, तुमचं काय भविष्यातलं स्वप्न?
कादंबरी, नाटक नाही, ऑटोबायोग्राफी तर फार म्हणजे लेटर स्टेजला आपण म्हणू शकतो, पण त्याच्या आधी आणि कधी पटकथाकार म्हणून वेगळ्या खुर्चीत नाही बसावं असं वाटलं काय म्हणजे? नाही म्हणजे मला फॉर दॅट मॅटर मला आठवते, मला नमितानी सुद्धा मला वाटतं गोठच्या वेळी का कधीतरी विचारलं होतं की तुला पटकथा म्हणजे तू स्क्रीन प्ले लिहिशील का म्हणून. पण मी खूप रमते आहो संवाद लिहिण्यात, मला खूप आवडतं. त्याच्यामुळे समहाव मला अजूनपर्यंत तरी असं काही वाटत नाहीये की आपण स्क्रीन प्ले लिहावा असं. जे चाललंय ते मला आवडतंय. बाकी हा म्हणजे आता काय लिखाण ह्या ह्याच्यामधल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे नाटक लिहिण्याचा तर मी अनेकदा एक प्रयत्न करून हे काय आपल्याला जमत नाहीये असं म्हणून ठेवून दिलाय. तर कधीतरी होपफुली ते बाड मी बाहेर काढीन. फिल्म सुद्धा मला लिहायला आवडेल. दृश्य माध्यमाशी संबंधित जे काही आहे ते ऑब्व्हियसली करायला आवडेल, कारण तेच करत आली. हॅमलेटचा जरा आम्हाला अनुभव ऐकायला आवडेल. हॅमलेट असं झालं की चंद्रकांत कुलकर्णींनी मला वाडा चिरेबंदीसाठी विचारलं होतं, पण त्यावेळेला मला जमलं नव्हतं. कारण माझी मुलगी लहान होती, म्हणजे तिच्या सगळ्या, आणि माझा नवरा तेव्हा फिरतीवर, म्हणजे तो तेव्हा त्याचं ट्रॅव्हलिंग असायचं, त्यामुळे मी ते केलं नव्हतं. आणि माझ्या मनात समाव ते त्याची चुटपुट राहिली होती, कारण त्याची ती ट्रिलॉजी होती. ते पुढे एक फक्त वाडा हे नाटक नाही ना, पुढे त्याचे अजून 2 नाटकं होती, आणि ते आपण करू शकलो नाही असं मला वाईट वाटलं होतं. आणि आधी सुद्धा चंदू सरांबरोबर मी बरंच काम केलं होतं. त्यामुळे त्यांनी जेव्हा हॅमलेटसाठी मला विचारलं तेव्हा मी काहीही न ऐकता ते फक्त मला म्हणाले नाटक करशील का? मी हो एवढंच म्हणाले होते, कारण तेव्हा मी डेली सोप्समध्ये अभिनय करणं बंद केलं होतं. कारण परत माझी मुलगी लहान होती आणि मध्ये 7-8 वर्ष मी डेली सोप्समध्ये अभिनय करत नव्हते. पण नाटक मला जमू शकलं असतं, कारण त्याचं आपल्याला शेड्यूल आधीपासून माहिती असतं आणि असं. तर म्हणून मी हो म्हणाले. मग मी त्यांना भेटल्यावर मग मला हॅमलेट, मग झी मराठीचं पहिलं नाटक आणि तो सगळा एकूण मोठा आहे पसारा त्याचा वगैरे कळलं. अर्थात नाटक मला माहिती होतं, नाना जोगांचं ट्रान्सलेशन होतं, आणि ती सगळी प्रोसेस काहीतरी वेगळीच होती. म्हणजे तोपर्यंत मी केलेली नाटकं आणि हे नाटक ह्याच्यामध्ये खूप फरक होता असं मला वाटतं. कारण एकतर ऑन स्टेज 23 कॅरेक्टर्स, 17 लेपल माईक्स, किंवा एकूण त्याचा पसारा म्हणजे 2 ट्रक्स भरून त्याचं सामान, आमचे ते कॉस्ट्युम्स इतके प्रचंड मोठे होते, म्हणजे ते दमायला व्हायचं. म्हणजे एका दिवसामध्ये 2-2 प्रयोग जेव्हा असायचे तेव्हा त्या कॉस्ट्युम्समुळे दमायला व्हायचं. एकूणच तो सगळा डोलारा खूप मोठा होता. त्याला आलेल्या प्रतिक्रिया, त्याला झालेला विरोध, त्याच्याबद्दल म्हणजे ह्या इंडस्ट्रीतल्या आतल्या आणि बाहेरच्या लोकांचे वेगवेगळे जे काही म्हणजे त्याची मतमतांतर, तो सगळाच एक खूप इंटरेस्टिंग प्रकार होता. पण त्या पलीकडे नाटक म्हणून किंवा त्याच्या तालमींच्या दरम्यान पुन्हा एकदा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सुमित राघवनचा मी अभिनय, कसा स्टेजवरचा वावर असावा, कशा पद्धतीने एखाद्या नटाने स्वतःला ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज म्हणजे बॅक स्टेज सुद्धा कंडक्ट करावं, काय प्रकारची सिन्सिरिटी असावी, ह्या प्रकारच्या नाटकाला म्हणजे हॅमलेट सारख्या नाटकाला तुम्ही चुकलात, एखादा शब्द तुमचा विसरला, तुम्ही चुकून काहीतरी वेगळंच बोललात, अशा कशालाही काहीही स्कोप नसतो. ते अतिशय जास्त बांधीव नाटक असतं. नाना जोगांचे शब्द असे असतात की तुम्ही चुकून एखाद्या जागी काहीतरी भलतंच बोललात, माफ कराच्या ऐवजी तुम्ही सॉरी म्हणालात, असं नाही चालणार आहे. तो काळ आहे, त्याचा काहीतरी एक बाज आहे. त्यामुळे त्याच्या तालमी, त्याचे प्रयोग हा एक आयुष्यातल्या छान अनुभवांपैकी एक अनुभव होता, एवढंच मी म्हणू शकते. आणि टीम पुन्हा एकदा सगळी फार चांगली होती, कारण आम्ही 22-23 माणसं सतत एकत्र असायचो. मी आणि मनवा नाईक दोघीच जणी होतो. त्याच्यात असंख्य टेक्निकल गुफअप्स कधी ना कधीतरी स्टेजवर बॅकस्टेज हे चालू असायचे. पण तो 3 अंकी डोलारा उभा करण्यासाठी 70 माणसं बॅकस्टेज जी पळत असायची इकडून तिकडे सारखी, तो म्हणजे जर अदरवाईज मराठी नाटकांमध्ये आपल्याला शाही प्रकार होता. हा म्हणजे ते मी तेच म्हटलं की आपण नाटकं अनेक करतो, ह्या पुढेही करू. हल्ली तर आता असं झालंय की कमी संच ठेवा, 4 माणसांचीच नाटकं करा, 2घांचीच असली तर फारच उत्तम, म्हणजे मग बॅकस्टेजचा सुद्धा आहे. ह्या बॅकग्राऊंडवर तो ते सगळं ग्रँजर, हा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. आणि मला असं वाटतं की नजीकच्या भविष्यात तरी पुन्हा एकदा अशा स्केलचं नाटक होईल का, मला शंका आहे. आणि झालं तर अर्थात, कारण त्यावेळेला खूप लोकांची स्वप्न होती. पण अनफॉर्च्युनेटली हे पॅन्डेमिक आणि हे सगळं आल्यामुळे आता पुन्हा एकदा नाट्य म्हणजे इंडस्ट्री उभी राहणार आणि पुन्हा एकदा नव्याने सगळं सुरू होणार. ह्या ग्रँजरचं काहीतरी करणं तर
त्याला काही वर्ष जावी लागतील असं मला वाटते. त्यामुळे मला असं वाटतं मी नशीबवान होते की त्यावेळेला ह्याचा मी एक भाग होऊन गेले. तुम्ही दोघी एकमेकींकडनं काय देवाणघेवाण कशी असते आणि काय शिकता का नाही शिकत किंवा काय कसं एक नाही मी तर खूपच काय शिकते. कारण पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जसं ती म्हणाली तशी की ती प्रोजेक्ट हेड असल्यामुळे तिच्यावर ॲट अ टाइम असंख्य जबाबदाऱ्या असतात. म्हणजे फक्त लिखाण करून बाजूला झाली असं नसतं ते. त्यामुळे तिला अनेक पातळ्यांवर अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागतं, जे खूप कठीण आहे. म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला तर मी दिवसभर किंवा 24 तास त्या फक्त अरुंधतीचा विचार करते हे अशक्य व्हायला लागतं एका मर्यादेच्या पलीकडे. पण ती अरुंधतीचाही करते, ती अनुपमाचाही करते, म्हणजे हे खूप कठीण आहे. म्हणजे ह्याला एक वेगळी काय म्हणतात त्याला चिकाटी लागते जी तिच्याकडे आहे. आणि मला नेहमीच नमिताच्या पटकथेचं पर्टिक्युलरली, कारण मी आत्तापर्यंत एक 8-10 पटकथाकारांबरोबर कामं केली आहेत, वैशिष्ट्य असं वाटतं की तिच्या पटकथेमध्ये एक डेप्थ असते ज्याच्यामुळे मला संवादांना एक प्रकारची काय म्हणता येईल त्याला, मला तो पुश मिळतो किंवा हां तो लिफ्ट मला मिळतो. मुळात ते वरवरचं नसतं, त्यामुळे त्याची डेप्थ आणायला मलाही सोपं जातं असं मला वाटतं. आणि बारीक बारीक गोष्टींमधनं जे नाट्य निर्माण करणं असतं, जे मी म्हणाले तसं की जे आई कुठे काय करते सारख्या मालिकेला गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये आपण प्रचंड काहीतरी अशा छप्परफाड घडामोडी नाही करणार आहोत, त्याच्यामधले ती बारीक बारीक वाक्य असतील म्हणा, लुक्स असतील म्हणा, तर हे सगळं तिच्या पटकथेमध्ये खूप छान चांगल्या पद्धतीने ती बाहेर काढते, ज्याचा आई कुठे काय करते मध्ये खरंच खूप फायदा होतो. आता ह्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळ्या जॉनरची पटकथा तिने लिहावी, ज्याचे मी संवाद लिहावेत असं मला वाटतं. त्यात मला अजून एक वेगळा एक्सपिरियन्स किंवा त्या पद्धतीने सुद्धा आमची दोघींची बुद्धी चालू शकते का हे बघण्यात मला आता इंटरेस्ट आहे. मुग्धाच्या बाबतीत मी तिच्याकडनं शिकते म्हणण्यापेक्षा मला असं सतत वाटत असतं की मला का नाही लिहिता येत तिच्यासारखे डायलॉग्स. सो आय थिंक मला नेहमी तिचे डायलॉग स्क्रिप्ट आली ना की माझ्या पटकथेमध्ये, म्हणजे मी म्हटलं ना की मी एक 50% काम पटकथेतनं केलं असेल ना, तर मुग्धा ते 75-80 पर्यंत घेऊन जाते, रवी त्याच्या पुढे घेऊन जातो. सो ती इतके अप्रतिम त्याचे डायलॉग देते किंवा तो सीन इतका सुंदर पद्धतीने खुलवते ना की मी जे पटकथेमध्ये लिहिलंय त्याच्यापेक्षा एक वेगळी गंमत त्या सीनला येते. सो नेहमी तिचे डायलॉग्स वाचताना ना आय एन्जॉय, मला खूप मजा येते तिचे डायलॉग्स वाचताना. म्हणजे इवन एखादे मोठे मोठे सीन्स सुद्धा त्या सीन मधली डेप्थ, मी कदाचित कुठेतरी एखादी गोष्ट माझी राहून गेली असेल तर ती पटकन मला फोन करते की नमिता आपण एक 200व्या एपिसोडमध्ये याचा उल्लेख केला होता, ते आपण त्याचं पुढे काही केलेलं नाहीये. कारण अनेकदा असं होतं की माझ्या डोक्यातनं बरेचदा काही गोष्टी स्किप होतात. मग मुग्धा आणि रवी हे दोघंही जण मला सतत सांगत असतात की नाही हे आपण करून झालंय, आता हे आपण बोलून झालोय, किंवा तिचं मार्गदर्शन मला अशा पद्धतीने मिळतं की नमिता मला वाटतं आता ना हे तोचपणा संवादात पण मला यायला लागलाय. मग मला जाणवतं की कदाचित माझे सीन्स पण खूप रिपिटेटिव्ह होत आहेत. मग ती म्हणते नाही तू बदल काहीतरी, म्हणजे मला लिहायला सुद्धा संवाद वेगळे काहीतरी मिळतील. सो मला वाटतं ही देवाणघेवाण माझी, हिची आणि रवीची सतत चालूच असते. कारण त्याच पद्धतीने ते काम सुरू ठेवावं लागतं तर वेगळेपणा दिसतो. आमचे रवी करमरकर नावाचे दिग्दर्शक आलेले आहेत मास्क घालून. सो प्लीज वेलकम रवी करमरकर. नमस्कार. नमस्कार. अर्थात तुम्हाला बघून टाळ्या पडल्या उत्स्फूर्त. मालिकेचं आणि तुमचं यश हे वादातीत आहे त्याच्यामुळे, आणि दोघींनी तुमचं खूप कौतुक केलंय. आता तुम्ही काहीतरी बोला या मालिकेविषयी. कसं जमलं, कसं झालं, आणि या दोघींबरोबर काम करताना काय वाटतंय? या दोघींबरोबर काम करताना नेहमीच मजा येते. नमिता बरोबर मी दुसरं प्रोजेक्ट करतोय, मुग्धा बरोबर पण मी दुसरं करतोय. ह्याच्या आधी होणारं सून मी आगरची मुग्धा बरोबर केलंय आणि नमिता बरोबर गोठ केली. त्या दोघींचं ट्युनिंग जबरदस्त आहे. म्हणजे नमिताला जे बोलायचंय ते नेमकं तिला शब्दात मांडता येतं. सो त्याच्यामुळे माझं काम खूप सोपं होतं. जे मला लिहिलेलं मिळतं ते व्हिज्युअलाइज करायला खूप सोपं मिळतं. नाहीतर अनेक वेळेला असं होतं की स्क्रीन प्लेमध्ये 2च वाक्य लिहिलेली असतात
त्याच्यामुळे डायलॉग रायटर त्याची 4च करतो आणि मग दिग्दर्शक खूप व्हिज्युअलाइज करत होतो हे कसं होईल. तर तसं मला कधीही होत नाही. सीन आला त्या हा बऱ्याच हसतायत वर्षाचा त्याचा अर्थ experience असं आहे का की तुम्हाला एडिटच करावं लागतं म्हणजे मम्मी असा धरला तो न बोललेल्या वाक्यात. नाही, बऱ्याच सिरियल केल्यानंतर हा अनुभव अनेक वेळेला येतो की तेवढंच लिहून येतं आणि मग काय करायचं आपल्याला नेमकं हा प्रश्न पडतो. हा प्रश्न मला कधीही पडलेला नाही आजपर्यंत की काय करायचंय नेमकं. खरं तर नेमकं काय करायचं त्यांच्याकडनं आम्हाला कळतं. एकंदर लेखन म्हणून तुम्ही संतुष्ट आहात. तुम्ही ह्याच्यात तुमचं इनपुट घालून आज ज्या लेवलला आई कुठे काय करते आली आहे मालिका, तर कसं करता म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली ह्यांच्याकडनं स्क्रीन प्ले आला, त्यांचे संवाद तुम्हाला मिळाले, पुढे काय होतं? अं, मुळात आधी सुरुवातीपासून असं ठरवलं होतं की टिपिकल ज्या तऱ्हेने डेली सोप चालतात, ज्या तऱ्हेने अभिनय होतो तसा करायचा नाही. आपल्या घरामध्ये जशी माणसं वावरतील, चालतील, आजूबाजूला दिसतील असंच आपल्याला काम करायचंय. आणि टेलिव्हिजनमध्ये असं डिसिजन घेणं फार मुश्किल असतं. आमच्या प्रोड्युसरनी तो घेतला की करायचं तर आपण असंच करायचं. त्याच्यामुळे काम खूप सोपं झालं. थोडंसं माझं बॅकग्राऊंड मी प्रतिमा कुलकर्णींना बरीच वर्ष असेच केलंय. तर त्यांची स्टाईल ती आहे. प्रपंच, झोका, आनंदवन तुम्ही बघितली असेल तर त्या स्टाईलचंच काम आहे. त्याच्यामुळे ते मला खूप सोपं गेलं करायला. आणि घरामध्ये तुमच्या चालेल हे आजूबाजूला तुमच्या घरात घडतंय, टेलिव्हिजनवर घडत नाहीये, एवढंच मला काम करायचं होतं. आणि ते जमलं. म्हणजे ते कसं जमलं किंवा काय असं मी सांगू शकत नाही, पण समाव ते मिळत गेलं, ते घडत गेलं आणि ते दिसलं. कारण सहजता या मालिकेचा एक प्रचंड चांगला पैलू आहे. सहज आहेत सगळं, असं फार असं आव आणून बोलणं, वागणं किंवा त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्याही अतिशय सहज, आपण जसे वावरतोय घरात तसं वाटतं. बऱ्याचशा गोष्टी कशा होत्या की मी आर्टिस्टना फार बदलवलं नाही. ते जसे वागतायत, बोलतायत, त्यांच्याबरोबर आम्ही नाटकासारखे काही रिहर्सल्स केले आधी. सो मला अंदाज आला की कुठला आर्टिस्ट काय वागू शकतो, काय चालू शकतो, काय बोलू शकतो आणि त्याचा यूज करून घेतला. मुद्दामून असं सांगितलं नाही की नाही तुम्ही असंच बोला, असंच वागा. तसं न करता ते ज्या भाषेत बोलतायत, ते ज्या लयीत बोलतायत ती लय वापरण्याचा प्रयत्न केला. सो ते नॅचरलच वाटलं. कारण ते सतत तसेच असतात ना. म्हणजे टेलिव्हिजन स्क्रीन समोर नसताना ते बाहेर जेव्हा असतात तेव्हाही ते तसेच बोलतात. क्या बात आहे. सो पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया आपण, कारण आता हे तिघही आलेले आहेत आणि खरंच म्हणजे कमाल होतीये मालिका. अजून आम्ही बरेच एपिसोड्स ज्याचे बघणार आहोत. हो ना, नक्की. येस, प्रोजेक्ट हेड आहे तिथे आपल्याबरोबर आणि त्याचं कास्टिंग सुद्धा सुंदर आहे. इव्हन अरुंधती ज्या साड्या नेसते किंवा त्यांची जी एकंदर, मी म्हटलं तसं ते मध्यमवर्गीय टिपिकल ह्याच्यामधलं वावर, हालचाली, बोलीभाषा, त्यांचे एकमेकांकडे बघण्याचे आणि त्याचे अन्वयार्थ, हे सगळंच जमून आलेलं आहे. थोडीशी एक रॅपिड फायर करूया आपण. हे मी काही ठरवलं नव्हतं, महेंद्र दादांनी सांगितलेलं. मुग्धाताईंच्या हातात माईक आहे. मुंबई का पुणे? मुंबई. अभिनय का लेखन? आता लेखन. नाही, पण आता एखादी सशक्त मालिका प्रोजेक्ट हेडनी किंवा दिग्दर्शकांनी, पण मग मी तिला विचारेन की डायलॉग्स कोण लिहिणार आहे. दिग्दर्शनात यायचा विचार आहे. रवीने असिस्ट करायला घेतलं तर. नवोदितांना काही स्कोप पुढे, म्हणजे अर्ज पाठवून द्यायला तुमच्या तिघांच्या भट्टीमध्ये? हो, पण ते ऍक्सेप्ट होण्याची शक्यता कमी आहे हे गृहीत. इथे वेकन्सी आत्ता तरी नाहीये, असेल तेव्हा सांगू. नमिताताई, तुमचं काय? अभिनयाकडे कधीच वळावंसं नाही वाटत? नाही, मी म्हटलं तसं की मी लहानपणी मी ठरवलं होतं की मला अभिनय वगैरे करायचा आहे, पण नाही, मला नंतर
जेव्हा मी ह्या प्रोडक्शनमध्ये आले आणि मी माझं काम सुरू केलं त्यावेळेला मी तिथे रमले. सो आय एम हॅपी. मला आवडतं प्रोडक्शन हाऊसमध्ये. आता तर मी ॲज अ रायटर म्हणून करते, पण इतकी वर्ष मी प्रोजेक्ट हेड म्हणून किंवा क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम केलं आणि मला ते काम अत्यंत आवडतं. सो आता मला अभिनय रवी मला कास्ट करेल तर मी काम करणार. वाह. दिग्दर्शक म्हणून कोण? दिग्दर्शक म्हणून हां, कोण? किंवा फ्युचर प्रोजेक्ट्स. ऑफकोर्स रवी करमरकर, प्रश्नच नाही. कारण मी त्याच्याबरोबर 2-3 प्रोजेक्ट्स केलेली आहेत. सो माझं आणि रवीचं ट्युनिंग खूप चांगलं आहे. म्हणजे मला अनेकदा ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्या तो इतक्या सुंदर पद्धतीने एपिसोडमध्ये काढून घेतो आर्टिस्टकडनं. सो मला वाटतं रवीला जेवढी समज आहे ना तेवढं आय डोंट मी रवीबरोबर जास्ती काम केलं आणि मला त्याच्याच बरोबर काम करायला आवडतं. ती कम्फर्ट झोन असतो ना, ते कम्फर्ट लेवल. समीक्षा का क्रिएटिव्ह? क्रिएटिव्ह. समीक्षाकडे वळावं असं नाही. नाही नाही, एक समीक्षक आहेत ना घरी. बस. ओके. आणि पिक्चर का सिनेमा की सिरियल? बोथ. दोन्ही माध्यमं वेगळी आहेत. येस, दोन्ही. सो आम्ही भविष्यात तुमच्याकडनं अगदी नक्की. सिनेमा येस, 100% अपेक्षित ठेवतोय. 100%. आणि रवीजी तुम्ही सिरियल की बाकीही माध्यम? सिरियल मला आवडतं. नाटक आवडतंच आपल्याला, पण तसं अजून मला कोणी नाटक दिग्दर्शित करावं असं विचारलेलं नाहीये. त्याच्यामुळे सिरियल बरीच वर्ष करतोय. फिल्म्स केलेल्या आहेत, पण त्या असोसिएट म्हणून केलेल्या आहेत. सो कधीतरी फिल्म करायचीच आहे पुढे जाऊन. लेखनाच्या म्हणून अशा काही पर्टिक्युलर प्रतिक्रिया येतात लेखक म्हणून? म्हणजे अरुंधती आणि यांना सगळे सांगत असतील, किंवा इन जनरल बोलताना आई कुठे काय करते, छान चालू आहे, नमिताताई काय सॉलिड लिहित आहे पटकथा, असं कधी असं भेटतात चाहते? हां. सो त्यामुळे मला अशा फार रिॲक्शन्स येत नाहीत. पण जेव्हा येतात तेव्हा मला खूप आवडतं. रेअरली येतात, पण येस रिॲक्शन्स येतात. पण मला वाटतं रिॲक्शन्समध्ये कौतुकापेक्षा खूप जास्त आम्हाला बरेच तुम्हाला येतच नाही लिहिता, तुम्ही का लिहिताय, सोडून द्या लिखाण, अशा प्रतिक्रिया जास्ती येतात. पण येतात. अभिनेत्री म्हणून परत या किंवा कमबॅक किंवा काय, का लेखिका म्हणून तुम्हाला पसंत? मला लेखक दारू पिऊन लिहितात का वगैरे असंही विचारतात लोक. नाही, मी मगाशी म्हणाले तसं की काय होतं की लोकांना पटकथा म्हणजे काय वेगळी असते, संवाद म्हणजे वेगळे असतात असं काही माहिती नसतं. त्यातही जे कोणी काय 4 लोक मला अभिनेत्री म्हणून ओळखत असतील त्यांना त्या नावामुळे हीच लिहिते असं वाटतं, म्हणून मला खूप रिॲक्शन्स येतात त्याच्यातले बहुतेक सगळ्या पॉझिटिव्ह असतात, निदान आई कुठे काय करतेच्या बाबतीत. अदरवाईज इंस्टाग्रामवर वगैरे येणाऱ्या मेसेजेसना परवाच मला एका बाईंनी अजूनही बरसात आहे बद्दल मी ह्यांना दोघांना सांगितलंही होतं की त्या बाईंनी असं स्पष्ट लिहिलं होतं की जरा चांगले संवाद लिहात जा ना त्याचे. जरा चांगले संवाद लिहा ना, जरा इंटेन्स लिहित जा ना ते सीन्स, असं त्या बाईंनी. मला असं झालं की तुम्ही कोण, तुमचं काम मी बघते का, मग तुम्हाला मी असं येऊन म्हणू का की तुम्ही तुमचं काम चांगलं करा, असं होतं. पण त्याच्यामुळे लोक खूप हल्ली सोशल मीडियामुळे त्यांना असं वाटतं की आपण खूप डिरेक्टली संवाद साधू शकतो कुणाशीही, त्यामुळे ते साधण्याचा प्रयत्न करतात. आणि मला जेव्हा शक्य असतं तेव्हा मी तो मोर्चा नमिताकडे वळवते. मग हा आनंदाचा भाग आहे का काय? नाही, निश्चितच. म्हणजे मला माझ्या ज्या काही आतापर्यंत मी 7-8-10 सिरियल्स लिहिल्या आहेत त्याच्यात एवढी पॉझिटिव्ह रिॲक्शन एक गठ्ठा अशी कमी वेळा आली होती. होणार सुनमीच्या वेळेला किंवा इव्हन तुझं माझं ब्रेकअपच्या वेळेला काही विशिष्ट वर्गातल्या लोकांकडनं वगैरे यायची रिॲक्शन. पण आई कुठे काय करतेची आलेली रिॲक्शन ही आत्तापर्यंत मी कधी अनुभवलेली नव्हती. म्हणजे सुमित्रा भावे असतील किंवा आत्तासुद्धा चंप्रा देशपांडे ओपनली फेसबुकवर लिहितात, किंवा कुमार केतकर असतात, किंवा शिरीष काणेकरांनी, म्हणजे अशा प्रकारचे ज्यांना त्यातला काहीतरी एक ज्यांना ते कळतं, ज्यांना जाणकार प्रतिक्रिया. हां, दर्दी जाणकार अशांकडनं येणारी प्रतिक्रिया असते. आणि घरातली प्रतिक्रिया कशी, मंगलाताईंची प्रतिक्रिया कशी?
आमच्याकडे अशी नाहीये हो पद्धत. अं, नाही, माझ्या आईने मला आईसारखाच आजपर्यंत विषय आहे, त्यामुळे नाही, आई मला आईने आजपर्यंत एकदाही ही मालिका तू चांगली लिहिलीस असं म्हटलेलं नाहीये. ती बहुतेक वेळा मला लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया फॉरवर्ड करते किंवा काहीतरी कोणीतरी परवा त्या म्हणत होत्या तो एपिसोड त्यांना आवडला वगैरे असं सांगते. पण मला तुझं लिखाण आवडतंय असं ती आजपर्यंत कधी म्हणाली नाहीये. आणि माझ्या म्हणजे इफ आय नो हर करेक्टली ती असं कधीच म्हणणार नाहीये. पण तिला आवडलं नाही तर ती इतकी हिरिरीने सांगते, तेवढं ती सांगत नाहीये. त्या अर्थी बहुतेक आवडली असावी. आणि बाबांना माझ्या रादर मला थोपवावं लागतं, कारण ते भयंकर जास्त कौतुक करतात. म्हणजे ते कुठे काही माझं आलं वगैरे तर ते इतक्या लोकांना ते फॉरवर्ड करतात आणि म्हणजे मला त्याची लाज वाटते. त्याच्यापेक्षा आईची रिॲक्शन परवडली असं होतं. ती टोक आहेत दोघं जण. शेवटचा प्रश्न तिघांनाही. या क्षेत्रात नवोदितांना तुम्ही काय सांगाल? काय मार्गदर्शन करा? यावं, येऊ नये, आणि यावं तर काय प्रिपरेशन करून यावं? यावं, जरूर यावं, सगळ्यांनी यावं. कारण एक कलाकार म्हणून तुम्ही ज्याला काम करता, म्हणजे ते कुठले असू दे, दिग्दर्शन, कॅमेरा असू दे, तो कलाकारच धरला जातो. जर ते चांगलं असेल तर तुम्ही मनाने मोठे होत जाता, तुम्ही त्याच्यातनं चांगलेपणा शोधत जाता. सो चांगलेपणा शोधण्यासाठी तुम्ही इकडे यावं. आणि मेहनत प्रचंड आहे. खूप म्हणजे आम्ही खूप वर्ष घासलेत, आम्ही बघितले, म्हणजे आम्ही असंच म्हणतो खूप घासले तो. आत्ता कुठे यश मिळालंय. तर ती तयारी ठेवली पाहिजे की मला आज आलो, उद्या मला 4 वाक्य बोलता आली आणि परवा मी आर्टिस्ट झालो. नाही, असे खूप लोक येतात आमच्याकडे, पण ते आर्टिस्ट नसतात. ऑडिशन्स घ्याव्या लागतात. अर्थात छान. त्याच्याशिवाय नाही होत काही. पण मग कंटाळवाणं होतं ते ऑडिशन्स घेणं, का मजेशीर वाटतं? जर समोरचा कंटाळवाणा असेल तर कंटाळा येतो की मग आम्ही एकमेकांकडे बघायला लागतो. तर बस 2 वाक्य झाली, थांब रे बाबा. असं होतं. आणि भाषा भाषा तुमची चांगलीच हवी. मग तुम्हाला जर उत्तम मराठी बोलता येत असेल, शुद्ध मराठी बोलता येतील, तर तुम्हाला अशुद्ध कधी बोलता येतं, पण पहिले शुद्ध बोलता आलं पाहिजे. पण मला म्हणूनच आहे, तुम्ही दिग्दर्शक म्हणून सांगा की नवीन पिढीने काय तयारी केली, म्हणजे भाषा बोलायची ह्याच्यासाठी काय मागे काय श्रम पाहिजे, कसे एफर्ट्स घेतले पाहिजे? उत्तम वाचा, ते बोलायला लागा. उत्तम पुस्तकं वाचली तर ते शब्द तुम्ही बोलायला लागला, ती वाक्य मोठ्याने बोलायला लागला तर आपोआप तुमच्या तोंडात ती वाक्य बसणार आहे. ती मुग्धाताई, ही भाषा. तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ इच्छिते की उत्तम मराठी लिहिणारेच आजकाल कमी झाले. कानावर कमी पडतं. अतिशय धेडगुजरी हा जो शब्द आहे, की धड काहीच नाही, म्हणजे ना धड हिंदी, ना धड इंग्लिश, ना धड मराठी. ते मराठी सुद्धा ग्रामीण मराठी आपण समजू शकतो, पण त्यातही तोही लहेजा किंवा तो जो बाज आहे तोही तसाच्या तसा पाळू, म्हणजे तिथे परभाषीय शब्द येणं हे सुद्धा आपण समजू शकतो, कारण भाषा वाढत असते इन शॉर्ट. पण तरीही एक बेसिक जो हे आहे, कारण वाचनच मुळात कमी झाले. पण मुग्धाताईंना मला वाटतं आपण जोरदार टाळ्यांनी, कारण ह्याचे संवाद आणि ते जे बोलणं आहे ते अत्यंत सुंदर भाषेसाठी. म्हणजे मी तिचं खरंच कौतुकाने सांगू शकतो. म्हणजे आता मी इतक्या सिरियल्स केल्यात किंवा फिल्म्स केल्यात, पण तिचं मराठी लिहिण्याचा प्रकार थोडं, म्हणजे मराठी वाक्य ती वेगळ्या तऱ्हेने लिहिते. तिच्या वाक्याने एक रिदम असतो. ज्या क्षणी आर्टिस्टना तो रिदम कळला, त्या क्षणी त्यांना ते वाक्य तसं उत्तम बोलता येतं. हे ती करते, हे मला तिचं कौतुक वाटतं त्या बाबतीत. मुग्धाताई, लेखनाच्या क्षेत्रात यायचं तर काय पूर्वतयारी आणि काय मार्गदर्शन कराल तुम्ही? काय सांगाल? नाही, एकतर पहिली गोष्ट म्हणजे वाचनाला पर्याय नाही. आणि मला असं वाटतं की त्याला सबस्टिट्यूट बघणं हे नाहीये, ती पुढची पायरी झाली. म्हणजे आता कसं झालंय की आपली सगळ्यांचीच व्हिज्युअल लिटरसी वाढलेली असल्यामुळे आता वाचन आपलं कमी झालंय, पण ते आता, ते पूर्वी नव्हतं. म्हणजे एका विशिष्ट काळामध्ये आम्ही सगळेच प्रचंड वाचायचो, किंवा आमची पिढी त्या दृष्टीने नशीबवान होती असं मला वाटतं की आम्ही खूप वाचलं. सध्याच्या मुलांना तो पेशन्सच राहिला नाहीये. एक पुस्तक अख्खं वाचायचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत, त्यापेक्षा 3 तासाची फिल्म बघू किंवा शॉर्ट फिल्म बघू, इवन बेटर. पण तो पर्याय नाहीये.
वाचनाला पर्याय नाही. उत्तम आणि मोठ्या लेखकांचं चांगलं वाचनाला माझ्या मते मुळात आयुष्यातच पर्याय नाही. तुम्हाला कुठल्याही कलेत त्याचं व्यक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी वाचनाला पर्याय नाही. कारण जेवढं तुम्ही चांगलं वाचाल तेवढं आपला स्वतःचा मेंदू विस्तारत जातो आणि खूप जास्त लेयर्स किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप्स, त्यातल्या कॉम्प्लेक्सिटीज, हे सगळं म्हणजे साधं तुम्ही जयवंत दळवींची पुस्तकं काढून वाचलीत तरी सुद्धा तुम्हाला मनुष्य स्वभाव एवढा कळतो जो तुम्हाला एक फ्रँकली रॉमकॉम किंवा अशी फिल्म बघून नाही कळू शकत. त्याच्यामुळे मुळात तुमचं वाचन चोख पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लिखाण पर्टिक्युलरली तुम्ही म्हणालात म्हणून ह्याच्यात अतोनात कष्ट आहेत आणि त्या कष्टांना म्हणजे मला साधारणपणे दर 2 दिवसांनी एकदा एक कोणीतरी व्यक्ती, मुलगी मुलगा कोणीतरी येतं आणि मला म्हणतं की आम्हाला आता असिस्ट करायचं आहे किंवा आता आम्हाला लिहायचं आहे. मग मध्ये एक बाई मला म्हणाल्या की आता मला रोज दुपारी 1.5 तास वेळ असतो, माझी मुलं आता शाळेत जातात, तर मी असा विचार करते की मी सिरियलच लिहून बघते. असं नाही होत. त्याला खूप जास्त बैठक लागते, त्याला खूप जास्त तांत्रिक गोष्टींचा विचार करता यावा लागतो. ते तंत्र आहे, ते शिकावं लागतं. त्याच्यामुळे मुळात ह्या सगळ्याकडे एक स्टेपिंग स्टोन म्हणून बघू नका. हे खूप जास्त गांभीर्याने घेण्याचं एक क्षेत्र आहे आणि ते शिकून आणि कष्ट करण्याच्या तयारीने आलात तर देर इज नो एंड. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्यासारखं हे नाही आहे. नमिताताई, तुम्ही काय सांगाल? नाही, मला वाटतं मुग्धाने आणि रवीने सगळं कव्हर केलंय. मला ऍडिशनल काही सांगायचं नाही, पण चॅनेलसाठी एक थोडासा वेगळा जो आहे की आजकाल ते मोहिनी इतकी जबरदस्त आहे या माध्यमात वावरायचीच कुठल्या कपॅसिटीतही. तर हे प्रोडक्शन असेल किंवा क्रिएटिव्ह हेड असेल ह्याच्यासाठी सुद्धा काय काय पूर्वतयारी मला पाहिजे? वाटतं प्रोडक्शन हेड किंवा प्रोडक्शन हाऊसमध्ये किंवा ॲज अ क्रिएटिव्ह हेड म्हणून जर कोणाला करिअर पुढे परस्यू करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या प्रोडक्शन बरोबर कामाला सुरुवात करणे. असिस्टंट म्हणून किंवा ट्रेनी म्हणून तुम्हाला जेवढा प्रॅक्टिकल अनुभव मिळतो ना त्यातनं तुम्ही जास्ती शिकता. मी हे आवर्जून सांगते. आमच्याकडे एक मुलगी आहे तेजस्विनी नावाची, ती दिव्यावरनं येते रवी. ती दिव्यावरनं ट्रेनी म्हणून आली होती आज आमच्याकडे. आमचा सेट आहे घोडबंदरला. ती दिव्यावरनं म्हणाली मला फक्त ट्रेनी म्हणून शिकायचं आहे, मी काही नाही, मी फक्त इकडे दिवसभर थांबीन आणि तुम्ही कसं काय करताय ते बघीन. आज ती इतकं स्मार्टली पिकअप करते, इतकं टॅलेंट आहे. मुलांना खरंच इतकं शिकायचं असतं पण त्यांना प्रॉपर वे माहीत नसतो किंवा त्यांना कळत नाही आम्ही कुठून सुरुवात करायची. मला असं वाटतं की तुम्ही जिथे तुम्हाला संधी आहे तिथे ॲज अ ट्रेनी जॉईन व्हा. तुम्ही मी माझ्या करिअरची सुरुवात तशी केली होती. तुम्ही सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करा. तुम्ही एक्सपिरियन्सनेच शिकता आणि एक्सपिरियन्सने शिकलात की मग मला वाटतं तुम्हाला ऑटोमॅटिकली कामं मिळत जातात. अगदी नक्की मिळतात. असं नाही होत की तुमचं काम दिसतं इकडे आणि तुमच्या कामाला अप्रिसिएशन मिळतंच मिळतं. नक्कीच. असं व्यावसायिक तत्वावर मार्गदर्शन द्यायला आवडेल मुलांना. मला हा. मी एवढी मोठी नाही आहे हो अजून. नाही, असं की मी नाही. कोणाला मार्गदर्शन नाही. आणि मला वाटतं बघा आता हेच असं म्हणणं नाही नाही आय वुड एक्झॅक्टली. बऱ्याच संस्था आहेत म्हणजे त्यांना एक टेक्निकल नॉलेज जे असतं ना जे त्या संस्थांमधनं मिळू शकतं. ऑफकोर्स आता मला वाटतं बरेच कोर्सेस आहेत थ्रू विच तुम्हाला चॅनलमध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटीज आहेत. सो हेही इट्स क्वाईट इझी नाव. आता आहेत बरेच कोर्सेस आहेत. सो मला वाटतं आजचा संवादाचा कार्यक्रम आपण आवरता घेऊया. तत्पूर्वी या तिघांसाठी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी. आई कुठे काय करते निश्चित चालू आहे आणि ती अशीच दमदार सुरू राहणार आहे. पण त्यानंतरही जे भविष्यातले तुमचे आगामी प्रोजेक्ट्स असतील ते आम्ही नक्की बघणार आहोत. आणि तुम्ही मला तुमच्याशी बोलायची संधी दिली या दोन्ही गोष्टींसाठी मी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड कला विद्याझंकार विभागाचे धन्यवाद मानते. आणि नमस्कार. हॅलो हॅलो चल. हॅलो. तर सर्वप्रथम नमिताताई तुम्ही उत्तम पटकथा लिहिता
कारण पटकथेबद्दल क्रेडिट्स फार मिळत नाहीत किंवा फारसं माहीत नसतं लोकांना. लेखक म्हटलं की तेच सगळं करतात असं त्यांचा एक समज असतो. तर पटकथा फार उत्तम लिहिता. संवादाबद्दल तर बोलायलाच नको. आणि दिग्दर्शनाबद्दल एक गंमत म्हणजे एक किस्सा सांगतो, फार वेळ घेत नाही. एक किस्सा सांगतो. माझा एक 35 वर्षाचा असा एक मित्र आहे, म्हणजे 30-35चा. त्याचा मला परवा आम्ही फोनवर बोलताना जेव्हा मी त्याला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे सेवा संघामध्ये, तर तो मला म्हणाला, अरे मी बघतो म्हणाला आई कुठे काय करते. आणि म्हणे की म्हटलं हो काका, म्हटलं काय आवडतं तुला, असं एक जनरल आपण प्रश्न विचारतो. तो म्हणाला की अरे ते संजनाला छळतात ना लांब भारी वाटतं म्हणतो. म्हणजे मला असं होतं की माझ्यासाठी तो एक आश्चर्याचा धक्का होता, कारण अदरवाईज हा एज ग्रुप फारसा डेली सोप्स एवढा कन्झ्युम करत नाही OTT प्लॅटफॉर्म्समुळे. पण तो अजून एक माझी मैत्रीण आहे जी सकाळी 7:30ला मला वाटतं हॉटस्टारवरती प्रीमियम कॉन्टेंट अवेलेबल होतं. तर 7:30 वाजता हॉटस्टारवरती ते आई कुठे काय करते बघते. बाकी काकू, आजी, माम्या ह्या लोक, ही मंडळी तर वॉकिंगला त्यांचा विषय असतो की अरुंधतीचं काय झालं बोलणं वगैरे वगैरे. त्यामुळे तर अशी ही गेली 2 वर्ष जी सक्सेसफुल जी मालिका आपण सगळे बघतो त्याचा एक भाग असलेले नमिताताई वर्तक, मुग्धाताई गोडबोले आणि रविदादा करमरकर यांनी आज पडद्यावरची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण पडद्यामागची गोष्ट कशी वर्क होते ते आपल्याला आज जे उलगडून सांगितलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर मुलाखत म्हटली की मुलाखत ही एक पार्टनरशिप आहे. म्हणजे सचिन बॅटिंग करतोय आणि समोर अभि कुरुविला खेळतोय तर काही त्याला अर्थ नाही. त्यामुळे मुलाखत रंगवण्याचा जी मुख्य जबाबदारी असते ती सारंगी आंबेकर यांनी पार पडली. याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच ही जी सर्व व्यवस्था होती ही कामत केटरर्स यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक जे आज वेळात वेळ काढून एवढे कोविडचे प्रतिबंध असून सुद्धा फक्त मालिकेवरच्या आणि मालिकेशी निगडित कलाकारांच्या लेखकांच्या प्रेमापोटी इकडे वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि शेवटचं की हा जो सक्सेसफुल कार्यक्रम आम्ही आज इथे तुमच्यासमोर मांडू शकलो त्यासाठी महाराष्ट्र सेवा संघाच्या पूर्ण कार्यकारी समितीने जे काही सहकार्य केलं त्यांचे कला विद्याशंकर विभागातर्फे मी एकदा आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं घोषित करतो. धन्यवाद.